एका छोट्याशा घरात ती राहत होती. साधी, निरागस, मनाने खूप कोमल. त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. पण तिच्या कुशीत अजूनही बाळ नव्हतं. सुरुवातीला सगळं ठीक होतं. वेळ लागतो असे सगळेच म्हणायचे. पण हळूहळू तेच शब्द टोमण्यात बदलले. काय उपयोग तिचा? घरात दिवा लावायला कोण येणार? लग्नाला एवढी वर्ष झाली तरी काहीच नाही. हे शब्द तिच्या कानात सतत घुमत राहायचे. ती बाहेरून हसायची, काम करायची, सगळ्यांशी नीट वागायची, पण रात्री एकटी पडली की उशीमध्ये तोंड खुपसून रडायची. देवासमोर बसून हात जोडायची. देवा, मला काही नको, फक्त आई होऊ दे. तिच्या नवऱ्यालाही तिची वेदना कळत होती. तो तिला समजवायचा, डॉक्टरांकडे घेऊन जायचा, तपासण्या करायचा. पण प्रत्येक रिपोर्ट नॉर्मलच येत होता. तरीही परिणाम शून्य. आणि समाजाला रिपोर्ट्स नाही, फक्त परिणाम दिसतात, म्हणून दोष नेहमी तिच्यावरच येत होता. एक दिवस दुपारी ती अंगणात बसून कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिची एक मैत्रीण आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. ती हसत म्हणाली, काय गं, अजूनही काही नाही का तुला? हा प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, नाही गं. मैत्रीण थोडी जवळ आली. हळू आवाजातच तिला म्हणाली, मी तुला एक जागा सांगते. तिथे एक बाबा आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मलाही दिवस गेले. मी आई झाली. ती क्षणभर थबकली. खरंच? तिच्या आवाजात आशा आणि भीती दोन्हीही होत्या. हो, पण सगळ्यांनाच सांगत नाहीत. तिथे एक खास उपाय करावा लागतो. तिचं मन जोरात धडधडायला लागलं. आई होण्याची आशा इतकी मोठी होती की तिनं पुढे काही विचारलंच नाही. दुसऱ्याच दिवशी ती त्या ठिकाणी पोहोचली. एक मोठं घर, बाहेर भक्तांची रांग, आत अगरबत्तीचा वास, भिंतींवर देवांचे फोटो आणि मध्ये बसलेला तो बाबा. चेहऱ्यावर शांतपणा, डोळ्यांत काहीतरी वेगळं. ती त्यांच्यासमोर जाऊन बसली. त्यानं तिच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाला, तुझं दुःख मला दिसतंय. तू आई होऊ शकतेस, पण त्यासाठी तुला देवाचा एक गुप्त विधी करावा लागेल. तिच्या अंगावर शहारे आले. कसला विधी? तो थोडा हसला. हा सगळ्यांनाच सांगायचा नसतो. शरीर आणि आत्मा शुद्ध करावा लागतो आणि त्यासाठी मला माध्यम बनावं लागतं. त्या क्षणी तिच्या मनात शंकेचा एक छोटासा किरण आला. पण लगेच दुसरा आवाज आला, जर हे केलं नाही तर? तिच्या डोळ्यांसमोर घरच्यांचे टोमणे, स्वतःची अपूर्णता आणि आई होण्याचं स्वप्न सगळं एकाच वेळी उभं राहिलं. ती गोंधळली. तो तिच्या मनाचा गोंधळ ओळखत होता. तो पुन्हा तिला म्हणाला, विश्वास ठेव. देवाची कृपा मिळवायची असेल तर हा मार्ग स्वीकारावाच लागतो. त्या दिवशी ती तिथून परत आली. पण तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. रात्रभर झोप लागली नाही. शेवटी तिनं स्वतःलाच समजावलं, कदाचित हाच मार्ग असेल. काही दिवसांनी ती पुन्हा तिथे गेली आणि त्या विधीच्या नावाखाली तिच्या शरीरावर त्यानं अधिकार गाजवायला सुरुवात केली. त्या क्षणी तिच्या आतून आवाज येत होता, हे चुकीचं आहे. पण दुसऱ्या बाजूला भीती होती, हे केलं नाही तर तू कधीच आई होणार नाहीस. आणि त्या भीतीनं तिचा आवाज दाबून टाकला. काही दिवसांनी तिचं आयुष्य बदललं. तिला समजलं की ती खरंच आता गरोदर आहे. घरात आनंदाचा स्फोट झाला. सगळे म्हणू लागले, चमत्कार झाला, बाबा महान आहेत. तिचा नवरा आनंदाने वेडाच झाला. त्यानं देवाचे आभार मानले, त्या बाबांचं नाव घेतलं. पण ती मात्र शांत होती. आरशासमोर उभी राहून स्वतःलाच पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंद नव्हता, फक्त प्रश्न होते, हा चमत्कार आहे की काहीतरी वेगळं? दिवस जात गेले. तिचं पोट वाढत गेलं आणि तिच्या मनातलं ओझंही वाढलं. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक नाही, दोन नाही, अनेक महिला त्या ठिकाणी जाऊ लागल्या. प्रत्येकाच्या डोळ्यात तीच वेडी आशा आणि प्रत्येकाला तोच गुप्त विधी. हळूहळू त्या बाबांचं नाव मोठं होत गेलं. लोक त्याला आता देव मानू लागले. त्याच गावातील शिला लग्नाला अनेक वर्ष झालेली होती, पण तिच्या कुशीतही अजून बाळ नव्हतं. समाजाचे टोमणे, नातेवाईकांचे प्रश्न आणि स्वतःच्या मनातली तिची रिकामी जागा,
हे सगळं तिच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. आई हा शब्द तिच्यासाठी फक्त स्वप्न उरलं होतं. एक दिवस तिलाही त्याच ठिकाणाबद्दल कळलं जिथे ते बाबा राहत होते. लोक म्हणायचे त्यांच्या आशीर्वादाने खरंच बाळ होतं. सुरुवातीला तिला त्याच्यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा तिनं पाहिलं की गावातल्याही काही महिलांना तिथे जाऊन दिवस गेले आहेत, तेव्हा तिच्याही मनात आशेचा एक किरण निर्माण झाला आणि त्या आशेच्या मागे ती त्या बाबांच्या दरबारात पोहोचली. सुरुवातीला सगळं साधंच वाटलं, पूजा, मंत्र, देवदेव. पण काही दिवसांनी बाबाने तिलाही एकट्यातच बोलवलं. तू आई होऊ शकतेस, पण त्यासाठी तुझा एक गुप्त विधी मला करावा लागेल, तो म्हणाला. ते ऐकून ती घाबरली, पण तिच्याही डोळ्यांसमोर एकच गोष्ट होती, आई होण्याचं तिचं स्वप्न. आणि त्या स्वप्नासाठी ती तयार झाली. त्या विधीच्या नावाखाली बाबाने तिच्यावर अत्याचार केला. त्या दिवशी तिच्या मनात खूप काही तुटलं, पण बाबाने तिला समजावलं की हे देवाचंच काम आहे. कुणाला सांगितलं तर अनर्थ होईल. ती गप्प बसली. काही दिवस असेच गेले, पण तिला काहीच फरक जाणवला नाही. मग बाबाने तिला पुन्हा बोलवलं. विधी पूर्ण झालेला नाही असं सांगून त्याने पुन्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा असंच झालं. प्रत्येक वेळी तोच बहाणा, तू आई होशील. पण तिच्या मनातली वेदना आता वाढतच गेली. तिचं शरीर ह्या गोष्टींनी थकत होतं, तिचं मन तुटत होतं आणि आशा हळूहळू संपत होती. एक दिवस ती पूर्णपणे कोसळली आणि तिने ठरवलं आता गप्प बसायचं नाही. त्या रात्री तिनं सगळं आपल्या नवऱ्याला सांगितलं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेदना. आई व्हायचं असेल तर तिथे जाऊन शरीर विकावं लागतं, ती रडत रडत नवऱ्याला म्हणाली. तिचा ऐकून तिचा नवरा हादरला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर अनेक प्रश्न आता उभे राहिले. ज्या महिलांना बाळ झालं ते खरंच त्यांचंच आहे का, की त्या बाबाचं? त्याचं मन संतापाने भरून गेलं, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याला सत्य समजून घ्यायचं होतं आणि त्या बाबाचा खरा चेहरा या जगासमोर आणायचा होता. मग त्या नवरा बायकोनं एक प्लॅन तयार केला. त्यांनी ठरवलं की पुरावा मिळवायचा. त्या बाबाच्या ठिकाणी आधीच CCTVचे कॅमेरे होते, पण ते सगळ्यांना दाखवले जात नव्हते. काही बहाण्यानं, काही ओळखी वापरून त्यांनी त्या कॅमेऱ्याचं फुटेज मिळवलं आणि जे त्यांनी त्यात पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटाच आला. प्रत्येक महिला त्याच विधीच्या नावाखाली आणि तोच बाबा देवाच्या नावावर त्यांची इज्जत लुटताना. सगळं काही त्यात स्पष्ट दिसत होतं. आता त्यांच्याकडे सत्य होतं, पुरावा होता. त्या महिलेनं पुढे येऊन धाडस केलं. तिने त्या बाबाविरोधात पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. सुरुवातीला थोडा विरोध झाला. लोकांना विश्वासच बसत नव्हता. तो बाबा असं करणारच नाही असे लोक म्हणायचे. पण जेव्हा फुटेज समोर आलं तेव्हा सगळं बदललं. काहींना बाबा जाळ्यात घेत होता, तर काही ठिकाणी महिला स्वतःहून त्याच्याकडे जात होत्या. काही महिलांना गुंगी दिली जात होती, तर काहींवर वशीकरण होत होतं. स्वतःचेच काही व्हिडिओ पाहून हळूहळू इतर महिलासुद्धा पुढे आल्या. प्रत्येकाने आपली कथा सांगितली. सगळ्यांची वेदना मात्र सारखीच होती. सगळ्यांचा अनुभव एकसारखा होता. आई होण्याच्या आशेवर त्यांच्या विश्वासाचा, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या सन्मानाचा खेळ झाला होता. गावात खळबळ उडाली. ज्याला लोक देव मानत होते तोच सर्वात मोठा पापी निघाला. पोलिसांनी त्या बाबाला अटक केली. त्याचा तपास सुरू झाला आणि असंख्य पुरावे जमा झाले आणि कोर्टात त्या बाबाविरोधात केस चालू झाली. त्या महिलांनी धाडस दाखवलं. कोर्टात उभं राहून सत्य सांगितलं. समाजाच्या भीतीला बाजूला ठेवलं आणि शेवटी न्याय मिळाला. त्या बाबाला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्या दिवशी त्या महिलेनं पुन्हा एकदा आरशात स्वतःकडेच पाहिलं. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण या वेळेस ते कमकुवतपणाचे नव्हते, ते विजयाचे होते. कारण तिने फक्त स्वतःसाठी नाही तर अनेक महिलांसाठी आवाज उठवला होता. आणि त्या दिवशी सगळ्यांनाच एक गोष्ट कळली की आई होणं हे स्वप्न पवित्र असतं, पण त्या स्वप्नाच्या नावाखाली जर कोणी तुमचं शरीर, तुमचा विश्वास, तुमची इज्जत लुटत असेल तर तो चमत्कार नाही, तो एक गुन्हा आहे.
आणि त्या गुन्ह्याविरुद्ध आवाज उठवणं हाच खरा धैर्याचा चमत्कार आहे. शेवटी एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यायला हवी. स्त्री अंधश्रद्धाळू म्हणून नाही तर परिस्थितीमुळे कमजोर बनते. आई होण्याची इच्छा ही तिच्यासाठी फक्त एक स्वप्न नसतं, ती तिची ओळखच बनवली जाते. घरातले लोक नकळत तिला सतत आठवण करून देतात की कधी आनंदाची बातमी देणार आहेस, डॉक्टरांकडे जा, काहीतरी उपाय कर, आम्हालाही नातवंड पाहायचं आहे. हे शब्द साधे वाटतात, पण त्या स्त्रीच्या मनावर ते प्रचंड दबाव टाकतात. हळूहळू ती स्वतःलाच दोष द्यायला लागते. तिला वाटू लागतं की मी अपूर्ण आहे, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे. पण नवऱ्यातही कमतरता असू शकते हे ती विसरते. आणि जेव्हा एखादा माणूस त्या कमकुवत क्षणी येऊन मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकतो, माझ्याकडे विद्या आहे, शक्ती आहे असं सांगतो, तेव्हा ती विचार करत नाही. ती फक्त आशेला धरून ठेवते. याच आशेच्या नावाखाली ती स्वतःच्याच मर्यादा विसरते, स्वतःच्या शरीरावरचा हक्क गमावते आणि कधीकधी नकळत स्वतःलाच ती हरवून बसते. पण इथे थांबून विचार करायलाच हवा. आई होणं हे महत्त्वाचं आहे, पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. कोणताही चमत्कार जर तुमच्याकडून तुमची मर्यादा तोडायला सांगत असेल तर तो चमत्कार नसतो, तो फसवणूक असते. समाजानेही हे समजून घ्यायला हवं. स्त्रीला आई होण्यासाठी जबरदस्ती अजिबात करू नका. तिच्या आयुष्याची किंमत फक्त मातृत्वावर ठरवू नका, कारण एक स्त्री फक्त आई म्हणूनच नाही तर स्वतःच्या अस्तित्वामुळेही पूर्ण असते. आणि जेव्हा ती हे स्वतः ओळखते तेव्हाच खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेच्या साखळ्या तुटतात. त्या महिलांना जे बाळ झालं ते खरंच त्यांच्या नवऱ्याचंच होतं का, की त्या बाबाचं? आई होण्याच्या आशेनं एखादी स्त्री स्वतःचं शरीर गमावते, तेव्हा चूक तिची मानायची की त्या माणसाची ज्यानं तिच्या विश्वासाचा फायदा घेतला? ज्या नवऱ्यांनी त्या महिलांना स्वीकारलं त्यांच्या मनात कधी हा प्रश्न आला नसेल का, की हे मूल खरंच माझंच आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, आजही आपल्या आजूबाजूला असे किती बाबा फिरत आहेत आणि आपण अजूनही त्यांच्यावर अंधाळा विश्वास ठेवतो आहोत का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही स्टोरी आपण सत्य घटनेवर आधारितच लिहिली आहे. सध्या कोणतं प्रकरण चर्चेत आहे यावरून ते तुम्ही समजून घेऊ शकता. चला, स्टोरीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.